सातारा न्यूज, निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारं एकमेव व्यासपीठ। पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवीन आशा, तुमच्या कर्तृत्वाला पुन्हा एक नवी दिशा, नवी स्वप्ने, नवी क्षितिजे, सोबत नव्या शुभेच्छा। नवीन वर्ष आपल्या सर्वांना सुख समाधानाचे, आनंदाचे, ऐश्वर्याचे व आरोग्याचे जावो। नवीन वर्षात आपले जीवन आनंदीमय व सुखमय हो ही श्री चरणी प्रार्थना। सातारा न्यूज परिवाराकडून आमच्या असंख्य वाचक व प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परकंदी येथील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता बाल बाजाराचे आयोजन करण्यात आले होते। या बाल बाजाराला विद्यार्थी तसेच येथील ग्रामस्थांनी अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे। पाहुयात या बातमीमधून या बालकांचा हा बाल बाजार। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परकंदी या शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी व विद्यार्थ्यांचे गणितीय व्यवहार ज्ञान, स्टेज डेअरिंग वाढवण्यासाठी या शाळेतील शिक्षकांनी बाल बाजार या उपक्रमाद्वारे सर्वांगीण विकास साधावा या हेतूने शनिवार दिनांक 30 डिसेंबर रोजी सकाळी शाळेच्या प्रांगणामध्ये बाल बाजार आयोजित करण्यात आलेला होता। त्याला सर्व विद्यार्थी तसेच गावातील ग्रामस्थ, पालक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे। या उपक्रमाचे गावातील ग्रामस्थ तसेच केंद्रातील शाळेतील शिक्षकांनी कौतुक केलेले आहे। या बाल बाजाराचे वैशिष्ट्य म्हणजे आठवडी बाजाराप्रमाणे सर्व प्रकारच्या वस्तूंची देवाणघेवाण या ठिकाणी झालेली आहे। शाळेचा पट कमी असताना देखील आठवडी बाजाराप्रमाणे सर्व प्रकारच्या वस्तू बाजारात मांडण्यात आलेल्या होत्या। खाऊ गल्ली, किराणा माल, शैक्षणिक वस्तू, भाजीपाला, मेकअप साहित्य, कपडे यांसारख्या सर्व प्रकारच्या अनेक वस्तूंची देवाणघेवाण या बाजारात झालेली आहे। बाजारात वस्तू घेण्यासाठी पालक व ग्रामस्थांनी गर्दी केली होती। ग्रामस्थांनीही शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केलेले आहे। या बाजाराचे योग्य नियोजन शाळेचे मुख्याध्यापक देवेंद्र पिसे, उपशिक्षक संजय गोरे, सौरंजना संतोष गोरे यांनी केलेला आहे व त्याला विद्यार्थ्यांनीही चांगला प्रतिसाद दिलेला आहे। बाजार चालू झालेला आहे। सर्व ग्रामस्थ मंडळी आपण सर्वांनी 5 मिनिटांमध्ये या ठिकाणी हजर राहायचे। बाल बाजारात इथे उत्साहाने आणि अतिशय आनंदाने या ठिकाणी सगळे पालक वर्ग आणि ग्रामस्थ आलेले आहेत। तर चला आपल्या शाळेचा बाजार बघूया। आमच्या बाजारात या ठिकाणी खाऊ गल्ली आहे। बघा, खाने वाले को खाने का बहाना चाहिए। बघा किती छान माणसं खात आहेत, मंचुरियनची भजी खात आहेत आणि या ठिकाणी वडापावचा स्टॉल आहे, उपनडा चिक्की आहे, भेळ आहे, साबुदाणे वडे आहेत, बटाटे वडे आहेत, मंचुरियन आहे। या ठिकाणी मंचुरियन भजी, त्याची चटणी आहे आणि मंचुरियन भजी चक्क संपत आलेली आहे। मस्त प्रकारे या ठिकाणी खाऊ गल्ली उभारलेली आहे। बेकरीचे प्रोडक्ट सुद्धा आपल्या बाजारात विकायला ठेवलेले आहेत। शेंगदाणा, चणापुडी आहे आज आपल्या बाजारात। छोटे छोटे चॉकलेट सुद्धा आपल्या बाजारात ठेवलेली आहेत। सगळ्यांनी या, सगळ्यांनी भरपूर घ्या। आमच्या बाजारात गर्दी बघा किती झालेली आहे। दुकानावर भरपूर गर्दी आहे आमच्या शाळेच्या
छान. अजून काय सांगा ना. आता काय सांगायचं, चांगलं आहे, एकदम चांगलं आहे. चांगलं वाटलं ना. सगळ्या वस्तू तुम्हाला मिळाल्या का मुलांकडून? मुलांनी व्यवस्थित दिल्या का सगळ्या गोष्टी? त्यांना समजतंय का पैसे कसे द्यायचे, कसे घ्यायचे, कळतंय का? समजते. आभारी आहे. आमच्या या शाळेच्या बाजारात फक्त खाऊ गल्ली आणि भाजीपालाच नाही, तर आमच्या या बाजारात स्टेशनरी सुद्धा आहे, किराणा माल सुद्धा ठेवलेला आहे आणि त्याचबरोबर घरगुती उपयोगी लागणारं साहित्य सुद्धा आहे. त्याचप्रमाणे मेकअपचं साहित्य सुद्धा आमच्या बाजारात ठेवलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं हे सगळं बघून? मला खूप छान वाटतंय. बाजार नाही तर वेगळं आणि दारू वगैरे वह्या, मुलांच्या शाळेचं वस्तू पण आहेत आणि ते खूप बघून आम्हाला छान वाटतंय. आमच्या शाळेच्या या बालबाजाराला भेट देण्यासाठी दरावस्ती शाळेचे मुख्याध्यापक श्री गोरे सर या ठिकाणी आलेले आहेत. गोरे सर, तुमचा मनापासून आभार की तुम्ही आमच्या बालबाजाराला भेट दिली. तुम्हाला कसं वाटलं हा बालबाजार बघून? अतिशय सुंदर असं बालबाजाराचं नियोजन केलेलं आहे आणि मुलांना व्यवहार ज्ञान झालं पाहिजे या दृष्टीने या शाळेतील मुख्याध्यापकांनी सर्व शिक्षकांनी प्रयत्न केलेला आहे की पैशाचा वापर कसा केला पाहिजे. पैसे देणे आणि माल देणे आणि पैसे घेणे याचं ज्ञान या रूपाने मुलांना मिळतंय. अतिशय सुंदर असं नियोजन आहे. चांगल्या प्रकारे बाजार भरतो आहे. आमच्या शाळेचा पट कमी असून ज्या आठवडी बाजारात ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी दिसल्या का? हो, सर्व गोष्टी आहेत. खाण्यापासून ते सर्व भाज्या या ठिकाणी उपलब्ध आहेत. स्ट्रॉबेरी सुद्धा या बाजारात खायला मिळाली. म्हणजे खास आकर्षण तुम्हाला आमच्या बाजारातलं स्ट्रॉबेरी हे दिसलं. त्याच प्रकारे अजून काय वेगळं वाटलंय तुम्हाला बाजारात? अजून म्हणजे भरपूर खाण्याचे विविध पदार्थ आहेत. त्यामध्ये मंचुरियन सुद्धा पाहायला मिळालं. भेळ मुलांनी केलेलं आहे. भरपूर असं विविधता आहे या बाजारामध्ये. धन्यवाद गोरे सर. आठवडा बाजार ही खूप छान संकल्पना आहे. आपली जिल्हा परिषद शाळा परकंदी यांच्या माध्यमातून जे शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांनी राबवलेली खूप उत्कृष्ट आणि सुंदर अशी ही संकल्पना आहे. याच्यामुळं विद्यार्थ्यांचं व्यवहार ज्ञान वाढत आहे. विद्यार्थ्यांना वजनाबद्दल, मापांबद्दल कळत आहे. त्यांचं स्टेज डेअरिंग वाढत आहे. सुसंवाद आणि कशा प्रकारे व्यापार केला जातो या प्रकारचं ज्ञान विद्यार्थ्यांचं डेव्हलप होत आहे. तर हे खूप उत्कृष्ट अशी संकल्पना आहे. शहरातल्या मोठ्या शाळेत सुद्धा या प्रकारच्या संकल्पना राबवल्या जात नाहीत, पण ग्रामीण भागातल्या ह्या जिल्हा परिषद शाळेनं असा अभिनव असा हा उपक्रम राबवलेला आहे. तरी सर्व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थ्यांचे ग्रामस्थांच्या वतीने मी आभार मानतो. तुम्हाला हा बाजार बघून काय वाटतंय? छान वाटतंय, चांगलं आहे. अजून काय वाटतंय? मुलांकडलं काय वाटतंय तुम्हाला? कसा प्रतिसाद मिळतोय? काय म्हणताय तुमचा? मुलांनी कसं आहे, मुलांचं घेणं देणं म्हणजे व्यवहार ही त्यांना कळण्यासाठी हे करण्यासाठी बाबा ही बाजारात आपला बाबा रविवारचा बनायला त्याच्यामुळं माणसं पोराची बाजार नीट वाटते आणि पोराची याच्यातलं ध्यान येतं. सगळं शिक्षण म्हणजे हे असल्यामुळं जमतं यंदा. काय वेगळे पण वाटतंय का बाजार? हे म्हणजे आहे ना, सगळं आपल्या बाजारात आहे की बाजारात आपण वेगवेगळे सगळे पदार्थ आहेत. कुठं बाबा भाजीपाला आहे, कुठं फळं आहे, ते कुठं कार आहे, हे सगळ्या मुलांनी म्हणजे समजून येतं ना. धन्यवाद. तुम्हाला आपल्या परकंदी शाळेचा बाजार बघून काय वाटतंय? एकदम छान वाटतंय आणि मुलांना यातून व्यवहार पण भेटलं जातं ना. बाजारातून कसं पैसे देणं घेणं कळलं पाहिजे. मग इथं बाजारात जे मांडलेल्या वस्तू आहेत त्यात असं वेगळे पण काय वाटतंय का तुम्हाला? वेगळं पण म्हणजे आपला असं बाजार आहे, पण चांगलं वाटतंय जरा. म्हणजे मुलांना आनंद वाटतो ना, आपण काय तर देतोय घेतोय. आणि म्हणजे बाजार आहेत पण त्याचबरोबर पालकांचा उत्साह कसा वाटतोय? गावकऱ्यांचा काय उत्साह पण बराच म्हणजे पालकांनी पण बरीच साथ दिली आणि पालकांना पण खूप वाटतं आपलं मुलं काहीतरी करतात, नवीन काहीतरी करतात. काय काय दिसतंय तुम्हाला? काय वेगळं वाटतं? तुम्ही मुलांचं पालकच आहात आणि तुम्ही बाजारात पण घ्यायला आला इथं, तर तुम्हाला हे बघून कसं वाटतंय? काय वाटतंय तुम्हाला? छान वाटते. आमची मुले खूप छान विकतात. आम्ही आमच्या बाळाला कोथिंबीर पपई विकायला दिले, तिने खूप छान विकले. त्याला हिशोब खूप छान येतोय, व्यवस्थित पैसे घेतोय, माघारी घेतोय. हा उपक्रम तुम्हाला आवडला का? एका मुलाला मंचुरियन भाजी दिली, एका मुलाला वडापाव दिले. चांगल्या प्रकारे ती विकतायत.
त्यांना हिशोबाचं ज्ञान भरपूर चांगल्या प्रमाणात येत आहे. हा बाजार पाहून आम्हाला खूप आनंद वाटतो. म्हणजे तुम्हाला त्रास नाही ना वाटला की तुमच्या मुलांना घेतले, त्या उलट आनंद वाटलाय? आम्हाला उत्साह वाटला करून म्हणजे आवडलं ना तुम्हाला? आमच्या एका मुलाला आम्ही स्ट्रॉबेरी दिली आणि एका मुलाला भाजीपाला दिला आणि एकाला मोहरा दिली आणि ते खूप चांगलं म्हणजे चांगल्या प्रकारे विकतात आणि ते छान टाकतात आणि आम्हाला हा बाजार बघून खूप छान वाटतं. तुमची मुलं आता दुसरीला आहेत तर दुसरीच्या मानाने त्यांना त्या सगळ्या गोष्टी समजतायत का? समजतात व्यवस्थित सगळं म्हणजे व्यवहार व्यवस्थित येते त्यांना. कल्पना अतिशय छान वाटली. त्याच्यातून मुलांना व्यवहार ज्ञान मिळते. तुम्ही जो उपक्रम राबवला तो गावाला आणि मुलांना फायदेशीर ठरतोय. गेल्या वर्षी पण आपण केला, यावर्षी पण करतोय. असाच पुढं करत राहावा. याच्यातून व्यवहार ज्ञान वाढतच राहील. अजून नवीन उपक्रम भेटतील ते पण तुम्ही आणू शकता. आम्ही गावकरी म्हणून तुमचं सर्व स्टाफचं आभारी आहे. यावर्षी बऱ्यापैकी चांगला बाजार भरला. लोकांचा प्रतिसाद बऱ्यापैकी वाढलेला आहे. याच्यातून प्रगती म्हणजे मुलांना व्यवहार ज्ञान मिळतं. पैसे द्यायचं घ्यायचं कसं, वस्तू किती आहे आपली, किती द्यायची किती घ्यायची, वजन किती करायचं, या गोष्टींचं बऱ्यापैकी ज्ञान मिळतं त्यांना. पालकांचा सहभाग सुंदर पद्धतीने आहे या ठिकाणी. बऱ्यापैकी लोक उपस्थित झाले. गावकऱ्यांना पण ते बरं वाटतंय. बाजार प्रत्येक शनिवारी भरवावा. बाजार किती सुंदर, पण प्रत्येक शनिवारी भरवावा बाजार. जरा गावातल्या माणसांची बी सोय होईल. हो मला तुम्ही काय द्या, 1-2 रुपये महाग बसेल पण तिथं बरं पडेल. चांगलेल्या भावातनं तरी 2 रुपये पुरवठा जास्त भेटतो, पण इथं भरलेला अगदी चांगला आहे. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.